नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या घरामध्ये गणपती बसलेला असो किंवा नसो, सर्वांनी हा उपाय नक्की करायचा आहे. या उपायामुळे आपली आर्थिक परिस्थिती चांगली राहते आणि आपली मनातील जी काही मनोकामना आहे ती पूर्ण होते. तुमची कुठलीही मनोकामना असेल, नोकरीची असेल किंवा स्वतःचे घर होण्याचे असेल, लग्न जमण्याची असेल, कुठलीही मनोकामना तुम्ही गणपती बाप्पाजवळ बोलायची आहे. बाप्पा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील. तर उपाय अतिशय सोपा आहे. गणपतीच्या मंदिरात जाऊन आपल्याला हा अतिशय साधा सोपा उपाय करायचा आहे. तर गणपती विसर्जनाआधी आपण कुठल्याही एका दिवशी गणपती मंदिरात जायचं आहे. तुम्ही दिवसभरातून कधीही जाऊ शकतात आणि गणपती मंदिरात गेल्यानंतर गणपती बाप्पाची आपल्याला पूजा करायची आहे. त्यांना धूप दीप पुष्प अर्पण करायचं आहे आणि जमल्यास थोडासा गुळ खोबरं त्यांच्यासमोर ठेवायचं आहे. हे सर्व केल्यानंतर आपण आपला उपाय करायचा आहे. तर आपण 5 जायफळ घेऊन गणपती बाप्पासमोर ठेवायचे आहे. आपली मनोकामना बोलत आपण हे 5 जायफळ गणपती बाप्पासमोर ठेवायचे आहेत आणि सर्व काही पूजाविधी झाल्यानंतर आपण घरी यायचे आहे. तर हा अतिशय सोपा उपाय आहे. याने तुमचे कर्ज नक्कीच फिटेल. आणि जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसले असतील किंवा तुम्ही मंदिरात देखील हा उपाय करू शकतात, जो मी आता पुढे सांगत आहे. गणपती बाप्पासमोर 5 कवड्या, थोडीशी मुगाची डाळ आणि 1 सिक्का ठेवायचा आहे. नंतर हे उचलून हिरव्या कापडात बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. या उपायाने देखील आर्थिक परिस्थिती चांगली राहते. तर तुम्ही हा उपाय देखील नक्कीच करायचा आहे. आपली मनोकामना पूर्तीसाठी आपण गणपती बाप्पाला एका लाडूमध्ये 5 लवंग खोचायचे आहेत आणि तो नैवेद्य द्यायचा आहे. हा देखील अतिशय प्रभावी उपाय आहे. यामुळे आपली मनोकामना नक्कीच पूर्ण होते. तर गणपती विसर्जनाआधी तुम्ही हे सर्व उपाय करू शकतात. घरात करा किंवा मंदिरात करा, कुठेही केले तरी चालेल. पण अगदी मनापासून विश्वास ठेवून हे उपाय आपल्याला करायचे आहेत. धन्यवाद.